चिपळूणमधील भाजपच्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडे दिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा। धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यामध्ये असलेल्या पिंपळनेरच्या राजकारणात मोठा भूकंप। डॉक्टर जितेश चौरे या दाम्पत्याचा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश, तर डॉक्टर जितेश चौरे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरेंचे बंधू। धाराशिवमधील परांडामध्ये वाघे गव्हाण या गावात नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी, केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर.के. पांडे यांच्या नेतृत्वात पाहणी। बीड जिल्ह्यातील लिंबा रुई या गावामध्ये केंद्रीय पथकानं केली नुकसानीची पाहणी। शिरूर आणि आष्टी या तालुक्यात सुद्धा केंद्रीय पथक पाहणीसाठी पोहोचलं होतं। लिंबा रुई या गावात वाहणाऱ्या डोंबरी नदीला पूर आल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। नागपूर विभागामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 447 कोटी रुपये मंजूर, मदतीचं वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार। वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। जळगाव जिल्ह्यातील जवळपास 1.5 लाख शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळाली। 1.40 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 122 कोटी 80 लाख 81,170 रुपयांची मदत जमा झाल्याची माहिती। जालन्यामध्ये पावसामुळे मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तर सोंगून टाकलेल्या मक्याला शेतातच कोंब फुटलेत। कापसाच्याही वाती झाल्याचं चित्र, शेतकऱ्यांना मोठा फटका। वाशिममध्ये रब्बीची पेरणी सुरू असतानाच पावसाची हजेरी, जमिनीमध्ये वाढलेल्या अतिओलाव्यामुळे शेतकऱ्यांचा सावध पवित्रा। 89,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित असताना पावसामुळे केवळ 2.88% पेरणी झाल्याची माहिती। सीसीआयकडे कापूस विक्री करण्यासाठीची प्रक्रिया आता अधिक किचकट। केवळ 70,000 शेतकऱ्यांचीच ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, स्लॉट बुकिंग केल्यानंतरच आता कापूस विकता येणार। नाशिकच्या गोळेगाव इथल्या कर्मवीर बंधाऱ्याचा भराव पावसामुळे वाहून गेलाय, तसंच सततच्या पावसामुळे रस्ता आणि बंधाऱ्यावरील पूल पाण्याखाली, त्यामुळे गोळेगाव ते गोंदेगाव या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेतातील उभ्या धानाला कोंब फुटल्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी, परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या जीवावर उठला। वाशिममधील बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण आणि शेतमाल विक्री केंद्र शेतकऱ्यांसाठी ठरलं पांढरा हत्ती, तर कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे 6 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या इमारतीचा शेतकऱ्यांना फायदा नाहीच। शेतकऱ्यांना आता ई समृद्धी ॲपद्वारे नाफेडची नोंदणी करता येणार। TV9 मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग। सुरुवातीला शेतकऱ्यांना नाफेडच्या केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागत होती, त्यामुळे केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगाही लागत होत्या। मात्र आता या ॲपमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार। सोलापूरमध्ये सीताफळाचे दर घसरल्यामुळे आता शेतकरी अडचणीत। 50 ते 60 रुपये प्रति किलोचा दर 15 ते 20 रुपयांवर आलाय, त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। सरकारनं आता मदतीचा हात देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील 6व्या आरोपीला अटक, विदर्भातल्या अकोल्यातनं आरोपीला अटक झाल्याची माहिती। जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई, आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी। मच्छीमारांना सुद्धा नुकसान भरपाईचं पॅकेज जाहीर करू, कुणकेश्वर इथल्या संवाद मेळाव्यामध्ये नितेश राणेंचं आश्वासन। तुमचा भाऊ म्हणून नेहमी तुमच्या पाठीशी, योजनांचा लाभ घ्या आणि मत्स्य व्यवसाय अधिक मजबूत करा, नितेश राणेंचं आवाहन। चिपळूणमधील शिवसेना ठाकरे पक्षाचे तहसीलदारांना लेखी निवेदन, कोकणातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची निवेदनातनं मागणी, तसंच एका गावाला 1 अधिकारी नेमून तत्काळ पंचनामे पूर्ण करण्याचीही मागणी। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये भाविकांची मोठी गर्दी, तर आजच्या दिवशी तीर्थक्षेत्रावर स्नान करण्याचं महत्त्व असतं, त्यामुळे गोदावरीच्या रामकुंडावर भाविकांनी गर्दी केली। भक्त पुंडलिक पालखी सोहळ्यासाठी सागवानी रथ, वारकरी साहित्य परिषदेकडून 7 लाख रुपयांचा हा रथ भेट। भक्त पुंडलिक आणि संत नामदेव महाराज पालखीचं आळंदीकडे प्रस्थान। अलिबाग आणि रोहा शहराला जोडणारा वढाव वेलवली हा पूल कोसळला, पुलाची तत्काळ पुनर्बांधणी करा। आमदार महेंद्र दळवींची प्रशासनाकडे मागणी, पूल कोसळल्यामुळे अलिबाग रोहा मार्गावरील वाहतुकीवर परिणाम। येवला नगर परिषद क्षेत्रामध्ये 8 कोटी 71 लाखांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण। राष्ट्रवादीचे दिलीप खैरे यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडेंच्या हस्ते या विकास कामांचं भूमिपूजन।